नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नियतीचा मोठा खेळ सुरू होणार. तुम्हाला सांगते 33 कोटी देवसुद्धा थांबवू शकणार नाही अशी भविष्यवाणी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. यातील एक पण शब्द खोटा ठरणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर तुमच्या राशीच्या लोकांसाठी आता अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक आता हा काळ ठरणार आहे. या काळात काय होणार आहे तर ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती तयार होत आहे की ज्यामुळे अनेक वर्षांपासून तुमची अडकलेली कामे अचानक पूर्ण होऊ लागतील. अनेकांना वाटेल की हे सर्व अचानक कसं घडत आहे, परंतु तुम्हाला सांगते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर हा काळ नियतीने आधीपासूनच तुमच्यासाठी ठरवून ठेवलेला आहे. तर तुमची राशी अत्यंत गूढ, शक्तिशाली आणि कर्मप्रधान रास मानली जाते. या राशीचे लोक अनेक संकटातून जातात पण शेवटी मोठ्या यशाकडे नक्कीच पोहोचतात. तर तुम्हाला सांगते ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या जीवनात जे बदल घडणार आहे ते इतके शक्तिशाली असेल की अनेक वेळा तुम्हालाच त्याच्यावर विश्वास बसणार नाही. आणि तुम्हाला मी आता जे संकेत सांगणार आहे या काळात तुमच्या आयुष्यात ते मोठे परिवर्तन घडून आणू शकतात. तर माझ्या प्रिय मंडळींनो, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण भविष्यवाणी आपल्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. चला व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. तर काय होणार आहे माझ्या प्रिय मंडळींनो, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नियतीचा असा कोणता मोठा खेळ सुरू होणार आहे की ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती जबरदस्त तुम्हाला दिसून येणार, मोठे परिवर्तन तुमच्या जीवनावरती ते घडवून आणणार. तर पहिलं असणार आहे जे की अचानक नशिबाचा दरवाजा उघडणार. तो होय माझ्या प्रिय मंडळींनो, आयुष्यात नशिबाचा वेग आता तुमचा अचानक तुम्हाला बदलताना दिसू लागणार. अनेक लोकांना असे वाटेल की अचानक काहीतरी चांगले घडू लागलेले आहेत, पण प्रत्यक्षात तुम्हाला सांगते अचानक नाही. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून जे प्रयत्न, कष्ट, संघर्ष केले त्याचे फळ आता तुम्हाला या काळात मिळू लागणार. काही लोकांच्या आयुष्यात तर अचानक अशी संधी येईल जी त्यांच्या आयुष्याचा मार्गच बदलवू शकते. तर उदाहरणार्थ एखादी नवीन नोकरी जर त्याच्या शोधात असाल तर ती नवीन नोकरी, व्यवसायातील मोठी एखादी डील असू शकते किंवा समाजात प्रतिष्ठा वाढवणारी एखादी संधी तुम्हाला नक्कीच या दिवसांमध्ये मिळणार. अनेक वेळा असे होईल की ज्या व्यक्तीकडून तुम्हाला काहीही अपेक्षा नव्हती ती व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला येणार. नियती तुम्हाला योग्य वेळी योग्य लोक आणि योग्य संधी आता नक्कीच भेटवणार. त्यामुळे या काळात आलेल्या प्रत्येक संधीला गंभीरपणाने घ्या, कारण हा काळ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट नक्कीच ठरू शकतो. नंबर 2 असणार जे म्हणजे की शत्रूंवर निर्णायक विजय मिळणार. तर होय माझ्या प्रिय मंडळींनो, तुमच्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक वेळा असे लोक असतात जे वरून मित्रासारखे वागतात, परंतु आतून मात्र शत्रूप्रमाणेच ते असतात. या काळात अशा लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येऊ लागणार. तुम्हाला अचानक काही गोष्टी कळतील ज्या आधी कधीच तुमच्या लक्षात आल्या नव्हत्या. काही लोक तुमच्या विरुद्ध कट करत असतील तर त्यांचा डाव तुम्हाला सांगते या काळात अपयशी ठरणार. आणि विशेष म्हणजे तुम्हाला कोणाशीही भांडण्याची किंवा लढण्याची गरज पडणार नाही. परिस्थितीच अशी तयार होईल की शत्रू स्वतःच कमजोर होऊ लागेल. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काहींची ताकद कमी होईल आणि काही जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो, कारण ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजले होते त्यांनाच आता तुमची खरी ताकद दिसू लागेल. नंबर 3 जी म्हणजे की आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा. तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते या काळात तुमच्या राशीच्या लोकांच्या जीवनात आर्थिक परिस्थितीत हळूहळू पण निश्चितपणे सुधारणा तुम्हाला दिसणार. अनेक लोकांचे अडकलेले पैसे या काळात परत मिळतील. काही लोकांना अचानक नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू लागतील. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी असू शकते. एखादं पार्ट टाईम काम किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा तुम्हाला नक्कीच या काळात मिळणार. ज्यांनी व्यवसायात खूप मेहनत घेतली आहे त्यांना या काळात मोठ्या ऑर्डर किंवा नवीन ग्राहक मिळण्याची देखील शक्यता आहे. काही लोकांना अचानक आर्थिक मदतही मिळू शकते. कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा जुना मित्र तुमच्या आर्थिक अडचणीत तुम्हाला मदत करू शकतो. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पैसा येऊ लागल्यावर त्याचा योग्य वापर करणेही तितकेच आवश्यक असणार. अनावश्यक खर्च टाळून योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात त्याचा तुम्हाला नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो. नंबर 4 जे की करिअरमध्ये मोठी उंची मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. तर नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ तुमच्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
अनेक लोकांच्या करिअरमध्ये अचानक सकारात्मक बदल तुमच्या होऊ शकतात. ज्या लोकांना बराच काळ प्रमोशन मिळाले नाही किंवा त्यांच्या कामाची दखल घेतली जात नव्हती त्यांना या काळात नक्कीच मान्यता मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे गंभीरपणाने लक्ष देऊ शकतात. काही लोकांना अचानक मोठी जबाबदारी देखील दिली जाऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी थोडी कठीण वाटेल, पण ती यशस्वीपणे पार पाडल्यास तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती नक्कीच होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नवीन भागीदारी, नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसाय विस्ताराच्या संधी तुम्हाला मिळू लागतील. जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर हा काळ तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नक्कीच घेऊन जाऊ शकतो. नंबर 5, आयुष्यातील गुप्त सत्य समोर येणार. तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुमच्या राशीचे जीवन नेहमी रहस्याने भरलेले असते. पण तुम्हाला सांगते, या काळात काही असे प्रसंग घडू शकतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गुप्त गोष्टी समोर येऊ लागतील. काही लोकांचे खरे स्वभाव तुम्हाला समजतील. जे लोक तुमच्याशी प्रामाणिक नव्हते त्यांचे वागणे अचानक बदलू शकते किंवा त्यांचे खरे रूप तुमच्या समोर येऊ लागेल. त्यामुळे काही नात्यांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. काही वेळा असेही होऊ शकते की तुम्हाला एखादे असे सत्य कळेल जे आधीपासून तुमच्यापासून लपवले गेले होते. सुरुवातीला हे सत्य थोडे धक्कादायक वाटू शकते, पण दीर्घकाळासाठी ते तुमच्या फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे तुम्हाला खरे आणि खोटे लोक ओळखण्याची संधी मिळेल आणि तुमचे जीवन अधिक स्पष्ट आणि स्थिर होऊ लागेल. नंबर 6 म्हणजे नातेसंबंधांमध्ये मोठा बदल घडणार. तर हा काळ तुमच्या राशीच्या लोकांच्या नातेसंबंधांमध्ये मोठे बदल घडवून आणू शकतो. अनेक वेळा जीवनात काही नाती फक्त सवयीमुळे टिकून असतात, पण या काळात त्या नात्यांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागेल. काही लोक जे आत्तापर्यंत तुमच्यासोबत होते पण मनापासून साथ देत नव्हते ते हळूहळू दूर जाऊ शकतात. सुरुवातीला हा बदल थोडा वेदनादायक वाटू शकतो, कारण एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून अंतर निर्माण होणे सोपे नसते. पण याच काळात नवीन आणि प्रामाणिक नाते तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील. कुटुंबातील काही गैरसमज दूर होऊ लागतील आणि जुने वाद देखील मिटू शकतात. वैवाहिक जीवनातही काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात. जे नाते खरे आणि मजबूत असेल ते अधिक दृढ होईल आणि जे नाते फक्त दिखाव्यासाठी टिकून होते ते संपण्याच्या मार्गावर जाऊ शकते. या काळात नात्यांबाबत संयम ठेवणे आणि विचारपूर्वक वागणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. नंबर 7, मानसिक आणि आध्यात्मिक जागृती. तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्ही आधीपासूनच एक खोल विचार करण्याची आणि तुम्हाला गूढ गोष्टी समजून घेण्याची तुमची प्रवृत्ती आहे, परंतु या काळात ही प्रवृत्ती आणखी तीव्र होऊ शकते. अनेक लोकांना अचानक जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. काही जण ध्यान, योग, जप किंवा आध्यात्मिक साधना याकडे आकर्षित होऊ शकतात. आत्तापर्यंत जीवनात फक्त धावपळ आणि संघर्ष होता, पण आता मात्र मन शांततेकडे वळू लागेल. काही लोकांना असे वाटू शकते की एखादी अदृश्य शक्ती त्यांना योग्य मार्ग दाखवत आहे. जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील. यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील अधिक मजबूत होईल. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. स्वतःच्या चुका, स्वतःची ताकद आणि स्वतःचा खरा मार्ग समजण्याची ही योग्य वेळ नक्कीच असू शकते. नंबर 8 म्हणजे मोठ्या निर्णयाचा काळ. तर तुमच्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय तुम्हाला या काळात घ्यावे लागू शकतात. हे निर्णय करिअर, व्यवसाय, नातेसंबंध किंवा राहणीमानाशी संबंधित असू शकतात. काही लोकांना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. काहींना नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार येऊ शकतो. काही लोकांना राहण्याचे ठिकाण बदलावे लागण्याची शक्यता देखील असू शकते. या काळात घेतलेले निर्णय भविष्यातील अनेक वर्षांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करणे आवश्यक आहे. अनेक वेळा तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य संकेत देत असतं. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. नंबर 9 म्हणजे नियतीचा गुप्त आशीर्वाद. काही वेळा जीवनात असे प्रसंग घडतात जे पूर्णपणे अनपेक्षित असतात, पण नंतर लक्षात येते त्या घटनांमुळे जीवनात मोठा सकारात्मक बदल घडला. तुम्हाला सांगते, हा तसाच काळ तुमच्यासाठी असणार आहे. काही गोष्टी सुरुवातीला कठीण किंवा त्रासदायक वाटतील, परंतु पुढे जाऊन त्या तुमच्या भल्यासाठी होत्या हे तुम्हाला समजेल. ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी योग्य नाहीत त्या हळूहळू दूर जाऊ लागतील. नियती तुम्हाला अशा मार्गावर नेऊ शकते जो सुरुवातीला तुम्हाला अनोळखी वाटेल, पण तोच तुमच्या यशाचा मार्ग असू शकतो.
अनेक वेळा योग्य व्यक्ती योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचे आयुष्य बदलून जाईल. हा काळ देखील असाच आहे की तुमच्या प्रयत्नांसोबतच नियतीचा गुप्त आशीर्वादही काम करू लागेल. नंबर 10 म्हणजे आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होणार. तर हा काळ तुमच्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन सुरुवातीचा संकेत देऊ शकतो. अनेक वर्षांपासून चालू असलेले संघर्ष, अडथळे आणि मानसिक ताण आता हळूहळू कमी होऊ शकतात. काही लोकांच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी त्यांना पूर्णपणे नवीन दिशा देईल. काहींना करिअरमध्ये नवीन मार्ग सापडेल, काहींना आयुष्याचा खरा उद्देश समजेल, तर काहींना नातेसंबंधांमध्ये खरे समाधान मिळेल. हा काळ असा असू शकतो की ज्या व्यक्तीला स्वतःबद्दल शंका होती ती व्यक्ती पुन्हा आत्मविश्वासाने उभी राहू लागेल. आयुष्याचा एक जुना अध्याय संपत आहे आणि नवीन अध्याय आता सुरू होण्याच्या तयारीत आहे. या नवीन अध्यायात अधिक स्पष्टता, अधिक स्थैर्य आणि अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात बदलणाऱ्या बदलांना घाबरण्याऐवजी त्यांना स्वीकारणे तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल. तर माझ्या प्रिय मंडळींनो, अनेक वर्षांपासून चालू असलेले संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. नियतीचा एक मोठा खेळ सुरू झाला आहे आणि या खेळामध्ये अनेक अनपेक्षित घटना घडणार आहेत. हा काळ तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ समजावून देईल. काही गोष्टी गमवावे लागतील, पण त्याचवेळी अनेक मोठ्या गोष्टी मिळण्याची देखील शक्यता या काळात निर्माण होत आहे. म्हणून या काळात संयम, विश्वास आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपल्या राशीच्या लोकांनी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा, योग्य निर्णय घ्यावेत आणि नियतीने दिलेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा. कारण काही वेळा आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलतो आणि हा काळ देखील तसाच तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संधीचा आणि येणाऱ्या त्या दिवसांचा तुम्हाला सांगते पुरेपूर फायदा जरूर करून घ्या आणि छोटे छोटे जे संकेत आहेत त्या प्रत्येक संकेतांना नक्कीच ओळखा. अंतर्मनाचा आवाज नक्कीच ऐका आणि आपली मेहनत बिलकुल पण कमी करू नका. भरपूर मेहनत करा आणि त्याचे फळ तुम्हाला सांगते त्वरित तुम्हाला या काळात नक्कीच मिळणार. तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते ही होती आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली महत्त्वपूर्ण भविष्यवाणी आणि जी तुम्हाला आवडली असेल तर मला आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि होय, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.